श्री छत्रपती हे नाव लावावे या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, राहणार इंदापूर, जिल्हा पुणे व इतर कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीच्या अंगावर शाही वंगण टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली। तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केले। यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक 365/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळे यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। सर, यातला जो मुख्य आरोपी आहे दीपक काटे, तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे। त्याची सध्याची स्थिती काय आणि कशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण करतोय त्याच्यावर? कालची जी घटना झालेली आहे, घटनास्थळावरून 2 आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला जी काही फिर्यादी, यातील फिर्यादीने उशिरा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर या जे 2 ताब्यात घेतलेले 2 आरोपी होते, त्या आरोपी ताब्यात होते। गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपात्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। सगळं तर काही संस्थान संघटनांची माहिती हे आहे की आरोपींच्या विरोधात 307 साठी कलम लावण्यात यावे, जीवे मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा देखील आरोप होतोय। त्या संदर्भात काही कलम वाढण्याची शक्यता आहे किंवा त्यांची मागणी आपल्यापर्यंत पोहोचली आहे? यामध्ये जे काही जखमी आहेत त्यांचं काही मेडिकल झालेलं आहे, त्या जखमीचा असं म्हणणं होतं की मला आणखी काही त्रास होतो, त्याला पुढे रेफर केलेलं आहे। रेफर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये आणखी काही जर त्यांची आणखी काही ग्रीव्हस वगैरे असं आलं तर योग्य ते आपण करण्याची तयारी करू। प्रवीण गायकवाडांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचा तिथं पुरेसा बंदोबस्त नव्हता आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा त्यांचा आरोप आहे। काय उत्तर असणार आहे? हा जो कार्यक्रम होता, जो नागरी सोहळा होता, हा इंडोर होता। त्यासाठी आयोजकाकडून पोलीस स्टेशनला